तुम्ही कधी आवाकाडो टोस्ट खाल्ले आहे का? जर का खाल्ले नसेल किंवा केले नसेल तर लगेच करून बघा. खूप हेल्दी आणि टेस्टी अशी ही ब्रेकफास्ट रेसिपी आहे. मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता. त्यासाठी आवाकाडो परफेक्ट पिकलेले आहे ओळखण्यासाठी त्याचा कलर वरून ब्राऊन आणि ते टच केल्यानंतर दबलेले असले पाहिजे. त्याचे जे देठ आहे ते काढल्यानंतर व्हाईट किंवा ग्रीनिश असले पाहिजे, म्हणजे ते परफेक्टली आतून कुक असते. जर का ते ब्राऊन असेल तर ते ओव्हर कुक म्हणजे आतून खराब असू शकते. त्यामुळे आवाकाडो खरेदी करताना ही काळजी नक्की घ्या. जे कोणी फर्स्ट टाईम हे फळ ट्राय करत असेल त्यांना मी सांगते, ह्याला अजिबात टेस्ट नसते, म्हणजे अशी आंबट गोड अशी काही चव नसते. जर का तुम्ही कच्चे आवाकाडो ट्राय केले तर ते कडवट लागते, पण पूर्ण पिकलेले असेल तर त्याला टेस्ट लागत नाही. अगदी असा एकदम सॉफ्ट असा गर त्याचा निघतो. हे खूप हेल्दी असं फळ आहे आणि करायला पण खूप सोपं आहे. ह्याला कुक करावं वगैरे काही लागत नाही. हे फळ कट केल्यानंतर इमिजिएटली लिंबू पिळायचं, नाहीतर आवाकाडो काळं पडायला सुरुवात होते. आता ह्याच्यामध्ये मी चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरपूड, मीठ आणि थोडे चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहेत आणि छानपैकी मिक्स करून हे आपलं एक सारण तयार झालेलं आहे. दुसरीकडे आता मी एक मल्टीग्रेन हा माझा ब्रेड आहे, त्याला मी दोन्ही साईडला बटर लावून घेते. तुम्ही बटर लावणार नसेल तर नुसता जरी तुम्ही टोस्ट केला तव्यावर किंवा मायक्रोवेव्हमध्ये तरी चालेल. आणि हा एकदम असा क्रिस्पी झालेला आहे. त्याच्यावरून तुम्ही तुमचं जे सारण आहे ते लावून घ्या आणि चिली फ्लेक्स किंवा तीळ तुमच्याप्रमाणे तुम्ही ड्रेसिंग करा. तुम्ही ऑलिव्ह ऑइल टाकलेवरून तरी चालेल. तर ही रेसिपी खूप टेस्टी लागते. नक्की करून बघा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.